नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर हे बघू शकता मित्रांनो, आता मी आमच्या शेतात आलेलो आहे। तर मित्रांनो हे बघू शकता, आम्ही इथं ऊस पण लावले, ऊसाला बारीक बारीक कोंब पण आलेले। तर मित्रांनो आम्ही ऊसामध्ये आंतरपीक म्हणून मुगाची लागवड केलेली बघू शकता आपण। मूग पण एकसारखा असा व्यवस्थित उतरलेला आहे। आणि मित्रांनो हे बघू शकता, इथं भुईमुग पण लावले आम्ही। शेजारीच आम्ही भुईमुगाची पण लागवड केलेली हे बघू शकता, इथं भुईमुग पण लावले आम्ही। शेजारीच आम्ही भुईमुगाची पण लागवड केलेली। तास स्ट्रेसला खास करून हे शेतीच दाखवण्यासाठी मी आणलं होतं। आता हा जो प्लॉट आहे मित्रांनो, हा बेने प्लॉट आहे, हे घरचंच बेन होतं हे पण लावण्यासाठी। आणि आता हे मोठं झाल्यानंतर आम्हाला आमचं दुसरीकडे शेत येतं, त्या ठिकाणी आम्हाला लावायचं आहे। आणि शेजारी बघू शकता आपण, या ठिकाणी बाजरी, श्रेयस बरोबर बाजरीचे ना? हो, मका पण आहे शेजारीच। आणि दुसऱ्या बाजूनी या ठिकाणी बघू शकता आपण मका आहे। तर पीक या वर्षी खरंच खूप चांगले आलेले आहेत मित्रांनो। आणि या भुईमुग बघू शकता एकसारखा उतरलेला आहे, तसेच ऊस पण बघू शकता आपण एकसारखाच उतरलेला आहे। यावर्षी पाऊस वेळेवर झाला आहे, त्यामुळं सगळ्यांनीच पेरण्या वगैरे व्यवस्थित झाल्या सगळ्यांच्या। आणि मध्यंतरी पण आता एकादशीच्या वेळेला पण पाऊस झाला आम्हाला थोडा, म्हणजे बऱ्यापैकी। त्यामुळे पिकं नक्कीच आमच्या भागातले चांगले आहेत मित्रांनो। आता आज श्रेयसला शाळा सुटल्यानंतर मी हे शेतीच्या जे पिकं आहेत यांची ओळख करून देण्यासाठी खास आणलं होतं शेतामध्ये। आणि बघू शकता मित्रांनो, कसं आहे, शाळेच्या धकाधकीच्या याच्यामध्ये सध्या मुलांना शेतीतले कुठल्या पिकाला काय म्हणतात किंवा जे पिकांची साधी ओळख पण करून घेणं अवघड झालेलं आहे। तर त्यासाठीच आपण खास करून मुलांना हे दाखवणं पण गरजेचं आहे की कुठल्या पिकाचं काय महत्व आहे, किंवा भुईमुग आहे तर भुईमुगाच्या शेंगा कुठे येतात नेमकं, हे सुद्धा बऱ्याचशा मुलांना आता सध्या माहित नाही। आणि मित्रांनो हे बघू शकता, भुईमुगाच्या काढाला इथं मूग पण लावले। तर मूग जो आहे तो खूप चांगला आलेला आहे मित्रांनो। आता आज शाळा सुटल्यानंतर खास श्रेयसला मी आमची शेतीचा प्लॉट दाखवायला आणलं होतं। आता मित्रांनो या ठिकाणी आम्हाला शेती जे तर ती दुसऱ्या ठिकाणी आहे, घरापासून 2 किलोमीटरवर। आणि ही जी शेती आहे तर ती घराजवळच आहे। त्यासाठी मुलांना आपल्या शेतीची पण ओळख असणं गरजेचं आहे, म्हणून आपण पण आपल्या मुलांना नक्कीच या संदर्भात ज्ञान देणं गरजेचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो। जय महाराष्ट्र, धन्यवाद। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।